फक्त मराठी भाषेचे 2 अनुभव माझे सांगतो की मी साऊथ आफ्रिकेला एअरपोर्टला गेलो होतो आणि खूप वेळ थांबायला लागलं होतं आणि अचानक तिकडचे पोलीस आले आणि त्यांनी एक ॲटिट्यूडनं मला विचारलं, व्हाय इज युअर पासपोर्ट. मला वाटलं मला काय असं बोलतो. तर म्हणलं काय झालं. म्हटलं तुझा पासपोर्ट मध्ये पासपोर्ट. तर म्हटलं काय झालं काय. आणि मग आमचा दोघांचं भांडण सुरू झालं आणि त्यांनी मला टेररिस्ट समजलं होतं का काय मला माहिती नाही. पण मी त्याला म्हटलं होतं की तो जसा इंग्लिशमध्ये बोलायचा आवाज वाढवायचा तसा मी मराठीत आवाज वाढवतो. अरे पण झालं काय, सोड ना, तो काय करतो, तो कुठला आणो, काय बोलतो तो. आणि मग आमचा जो टीचरचा मॅनेजर होता तो आला. काय म्हटलं हा कशाला ॲटिट्यूड दाखवतो, याला नीट बोलता येत नाही. मी पण बोललो असतो की पासपोर्ट आहे इंग्लिश, जे काही मला येतं ते इंग्लिशमध्ये. असा तो कारण काय किंवा माझी आई मला नेहमी सांगायची की आम्ही गोव्याला एअरपोर्टला गेलो होतो आणि आई फ्लाईट खूप लेट झालं होतं आणि तिथले आई किंवा 80-82 वर्षाची होती आणि चालत होती. विमान खूप लेट चाललं होतं. तर ती फिरत होती, मला सांगत होती बघ माझ्या वयाचं एक तरी आहे का, आपण सगळे बसून आहेत जणू काही आजारी आहेत, तर असं चाललं पाहिजे असं ते सांगत होते. तर ते एका म्हाताऱ्या माणसाला म्हणली, बाबा उठा की जरा, चाला की, काय बसून बसून होते, तेवढंच पाय मोकळं होत्याल. तो काय बोलायलाच तयार नाही. तो होता तामिळ तेलुगू काहीतरी. आई म्हणते बहुतेक बाहेर दिसते हे. म्हणजे आईला वाटायचं की जगात एकच भाषा आहे आणि ती म्हणजे मराठीच आहे, जगात दुसरी भाषा नाहीच असं ती मानते. असा मला खूप आनंद होता. दुसरी गोष्ट मला आठवतं, मी तामिळ फिल्म करत होतो सुब्रमण्यम भारती नावाची आणि खूप 4-5 महिने खूप अभ्यास केला होता. त्यांना अट टाकली होती की मला आधी भाषा शिकायची तुमचं. आणि मी ते सगळं मराठीत लिहून घ्यायचो आणि कुठलीही भाषा मी घेतलं तरी आधी मराठीत लिहून घेतो आणि ती पाठ करतो आणि मराठी स्टाईलनं सगळं बोलतो. म्हणजे तामिळ साहित्य तेलुगू सगळीकडे असेल तर ते मी सातारच्या मराठी स्टाईलच बोलतो. कारण मुळात विचार असतो तो महत्वाचा आहे ना, भाषा नंतर येते, आधी विचारच असतो ना, यातून भाषा जन्माला आली. तर एक दिवशी खूप असं ऐकून 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 कंटाळ होतो आणि राग आला होता मला. आणि मग मी अचानकच थांबा म्हणलं, तुम्हाला आता मराठी दाखवतो. आणि अचानक गाडीमध्ये सुरू केलं होतं ते अशोकची कविता, आलं ढगावर ढग तशी उरी तग मग, ऐकाच म्हणलं तुम्ही आता. आणि मग मराठी ऐकलं, मला पण जरा बरं वाटलं की लय ऐकून घेतलं त्यांचं, जरा आपण आपलं पण ऐकूया. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.